तुम्ही गृहिणी असाल आणि हा तुम्ही प्रश्न जर ऐकला असेल आणि त्यावर तुम्हाला वाईट वाटलं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी-कधी आपल्या आयुष्यात असे प्रश्न येतात, जे ऐकायला साधे वाटतात, पण आपल्या मनाच्या भावना बदलतात. मनात एक अस्वस्थपणा येतो, चिडचिड येते, मन जड होतं. तो प्रश्न म्हणजे, "तू घरात राहून काय करतेस? घरात तर असतेस ना? एवढं पण नाही जमलं? काय काम असतं तुला दिवसभर?" असा हा प्रश्न बऱ्याच घरांमध्ये गृहिणींसाठी केला जातो, विचारला जातो. प्रत्येक घरामध्ये नाही, काही घरांमध्ये गृहिणीला सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट मिळतो, जेवढा वर्किंग वुमन्सला असतो. त्यांना हा प्रश्न विचारला जात नाही. इव्हन त्यांचा पार्टनर, मुलं, घरातले सर्व त्यांना मदत करतात. परंतु काही घरांमध्ये अशी स्थिती आहे, की गृहिणीला हा प्रश्न विचारतात, "तू घरात राहून काय करतेस गं? तुला काय काम असतं? तुला काय कळणार आहे?" हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आपलं मन दुखावून जातो. घरात राहून तू काय करतेस? हा प्रश्न अगदी साधा वाटतोय, खूप सिंपल, पण मनाला हलकासा स्पर्श करून जातो. आणि असं जर आपण नेहमी नेहमी ऐकत राहिलो, तर आपलं मन, आपला कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण एका वेळेस आपण काय करतो, की मी घरात काय कामं करते, ही कामं करते, ते कामं करते, ही सगळी कामं करते. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मी कंटिन्यू उभीच असते, सर्वांसाठी सर्व काही करत असते, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असते आणि तरी तुम्ही मला म्हणताय, की मी घरात राहून काय करते? असं आपण एक्सप्लेनेशन देतो. आपल्या मनाची चिडचिड होते, आपल्याला राग येतो, खूप वाईट वाटतं, खूप रडू सुद्धा येतं. होऊ शकतं हे सगळं आणि खूप नॅचरल आहे, नैसर्गिक आहे आणि आपल्याला असं वाटतं, की आपली बाजू मांडावी. परंतु खरं सांगू का? प्रत्येक वेळेस हे आवश्यक असतं असं नाही. कधी-कधी ना सर्वात समजूतदार व शांत मार्ग म्हणजे नम्रपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. कारण तुम्हाला सांगू का? ज्याला आपल्या कामाची किंमत आहे, तो कधी बोलणार नाही. ठीक आहे, त्याला आत्ता किंमत नाहीये ना, पण त्याला वेळ आली की त्याला किंमत कळेलच. आणि ज्यांना समजतंय ते कधी बोलणार सुद्धा नाही. म्हणून नम्रपणे इग्नोर करणं म्हणजे समोरच्याला काही कमी लेखायचं नाही आपल्याला किंवा दुर्लक्ष सुद्धा करायचं नाहीये. फक्त आपण उत्तर द्यायचं नाहीये. जिथे आपल्याला स्वतःची किंमत, आपली भूमिका, आपलं आयुष्य स्पष्टपणे माहीत असतं. आपल्याला माहीत आहे आपण काय कामं करत आहोत, कुठे-कुठे सगळे लक्ष देऊन आपण सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असतो तेव्हा. आपण काय करतो ना हे आपल्याला महत्वाचं आहे, आपल्या स्वतःला त्याची जाणीव असणं. तेव्हा बाहेरच्या प्रश्नाला उत्तर द्यायची आपल्याला गरज उरत नाही. आणि अशा प्रसंगी जर कोणी आपल्याला असं वारंवार बोलत असेल, तर स्वतःला शांतपणे आठवून सांगणं महत्त्वाचं आहे, की मनामध्ये माझं आयुष्य आहे, मला माहीत आहे. माझ्या दिवसाचं, माझ्या जबाबदाऱ्यांचं महत्त्व मला कळतं. ही जाणीव आपल्या जेव्हा मनात येते ना, तेव्हा बाहेरचं काहीही मनावर घ्यायची गरज उरत नाही आणि आपण रात्री ते घेतच नाही. समोरच्याला एक्सप्लेन करायचं, त्यासाठी आपलं रक्त आटवायचं, आपली चिडचिड करून घ्यायची, तरी पण ते समोरच्याला पटत नसतं. त्यापेक्षा शांत बसणं हे एक उत्तर आहे. म्हणजेच लोकं अनेकदा विचारतात, कधी कुतूहलाने, कधी सवयीने, कधी नकळतपणे. पण प्रत्येक प्रश्नामागे ना खोल विचार किंवा समज असतेच असं नाही. कधी-कधी ते त्यांच्या वर्क प्रेशरने बोलतात, कधी-कधी सवयीचा भाग म्हणून बोलतात किंवा कधी काहीतरी असं चिडवायचंय म्हणून बोलतात. त्यामुळे ना प्रत्येक वेळी सविस्तर उत्तर द्यायची गरज नसते. कारण स्वतःची ऊर्जा आपण तिथे खर्च करत असतो, जिला काहीच अर्थ नसतो. म्हणून हीच ऊर्जा आपण शांततेसाठी, आपल्या दिवसासाठी जपली तर ते अधिक महत्त्वाचं ठरतं. नम्रपणे विषय बदलणं ही सुद्धा एक सुंदर कला आहे. म्हणजे कोणी तुम्हाला असं म्हटलं घरातलं, की "घरात राहून काय करतेस?" मग हलकंसं हसू किंवा साधं मान हलवणं, संभाषण दुसरीकडे कम्युनिकेशन टर्न करून देणं, ह्यामध्ये कोणताही वाद नाहीये, कोणताही ताण नाहीये. उलट आपण एक प्रकारे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स दिसून येतो आणि एक सभ्यता सुद्धा दिसून येते आणि शांत राहणं म्हणजे कमजोरी नसते. ते एक संयमाचं लक्षण आहे आणि संयम म्हणजे पेशन्स ठेवणं म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं असतं. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया, रिस्पॉन्स देणं थांबवतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मनाची शांती किती मौल्यवान आहे. कारण आपण किती चिडलो, किती राग केला तरी समोरच्यावर त्याचा परिणाम थोडीच होणार आहे. म्हणून त्यांना वेळ सांगणार आहे. त्यांना वेळ आली की ते समजणारच आहे. ज्यांना गोष्टी ह्या समजत नाही, की आपल्याला सुद्धा भरपूर कामं असतात. कामं सगळी काय फक्त धुणं, भांडी, फरशी पुसणं, झाडू मारणं आणि स्वयंपाक बनवणं हीच घरातली कामं नसतात. याच्या व्यतिरिक्त भरपूर खूप कामं असतात, जी आपण करत असतो. ते त्यांना हळू लक्षात येईल.
परंतु आपण हे स्वतः लक्षात ठेवायचं, की सर्व प्रश्नांना उत्तर देणं आवश्यक नसतं आणि ही जी काही प्रश्न असतात ना, ती तिथल्या तिथं सोडून द्यायची असतात. किती वेळा तुम्ही समोरच्याला एक्सप्लेन करणार आहात किंवा किती वेळा स्पष्ट सांगणार आहात, की मी भरपूर कामं करते, मी सुद्धा काम करते, मी पैसे कमवत नाही, म्हणजे मी काम करत नाही असं नसतं. कारण कधी-कधी ना बऱ्याच घरांमध्ये आजही जी वर्किंग वुमन असते, तिलाच असं कन्सिडर केलं जातं, की ती काम करते. कारण ती पैसे कमवून आणते आहे घरामध्ये आणि तिला योग्य तो मान मिळतो. पण त्या उलट जी गृहिणी असते, जी घरामध्ये सर्वांसाठी दिवस-रात्र राबत असते, आज तिला सुद्धा काही घरांमध्ये किंमत ही नसते. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचं नसतं. काही प्रश्न तिथेच सोडून द्यायचे असतात आणि तुमच्या मनाला ते लागू द्यायचे नसतात. मान्य आहे सुरुवातीला खूप कसं तरी होतं. कारण आपण एवढे एक्झॉस्ट होत असतो, इतके दमलेलो असतो. आपण सर्वांसाठी इतकं काही करत असतो आणि जेव्हा असा प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतो, तेव्हा असं वाटतं की गरम तव्यावर कोणीतरी पाणी शिंपडलेलं आहे आणि असं आपल्याला डोक्यामध्ये संताप होतो. परंतु खरं सांगू, ह्या प्रश्नाला ना इग्नोर करायला शिकायचं आहे आणि स्वतःवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. कारण तुमची हेल्थ तुमची पहिली प्रायोरिटी पाहिजे. तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या मुलांसाठी, तुमच्या घरातल्यांसाठी आणि शेवटी एक स्वतःशी एक गोष्ट ठरवायची स्पष्टपणे आहे, की मी नम्र आहे. मला माझ्या स्वतःची किंमत माहिती आहे. मी शांत आहे, पण कमजोर नाही आणि मला प्रत्येक गोष्टीवर रिस्पॉन्स द्यायचा, बोलायचंच असं काही नाही. योग्य त्या ठिकाणी योग्य वेळेस बोलायचं. परंतु हा प्रश्न जो कॉमनली विचारला जातो ना, त्याला प्रत्येक वेळेसच आपली चिडचिड करून उत्तर द्यायची गरज नाही. ज्याला समजायचं तो समजेल, ज्याला समजून घ्यायचं आहे तो समजून घेतो आहे आणि ज्यांना नाही समजायचं त्याला आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला तडके-फडकी उत्तर देणं किंवा काय ते थोडंसं जे प्रश्न योग्य आहे तिथे उत्तर देणं गरजेचं आहे. ते पण पोलाइटली, नम्रपणे. परंतु ज्यांचे उत्तर आपण देऊन सुद्धा समोरच्याला पटणारच नाहीये, त्याला समजूनच घ्यायचं नाहीये किंवा त्याला समजेल मे बी आत्ता नाही, नंतर कधीतरी. तर असे प्रश्न स्किप करणं, डायव्हर्ट करणं, शांतता ठेवणं हेच महत्त्वाचं आहे. कारण असे जर आपण मनात ठेवलं ना, कुठलाही प्रश्न आपल्याला अ, ढवळून काढू शकत नाही, तर आपण शांतपणे, सभ्यपणे आणि आत्मविश्वासाने फक्त आपल्या मार्गाने पुढे चालत राहतो. म्हणून तुम्ही पण माझ्यासारख्या गृहिणी असाल, तर हा प्रश्नाने ना सुरुवातीला वाईट वाटू शकतं. परंतु शांतपणे स्वतःच्या मनाला समजवायचं आहे, की मला माहीत आहे ना मी काय काम करते आणि आपल्या पुढच्या कामांना, पुढच्या अ, जे रूटीन्स असतं त्याला शिफ्ट व्हायचं आहे. म्हणजे काय करताय तुम्ही स्वतःच्या मनाची चिडचिड इथे कंट्रोल करत आहात. राग, कोणाबद्दलचा द्वेष हे सगळं आपण आपल्या मनाला त्याचा परिणाम होऊ देत नाहीये. जरा ते साईडला करतोय आणि आपली शांती, आपल्या कुटुंबासाठीचं काम, कर्तव्य आपण हे करत आहोत आणि त्यांच्यासोबत आणि आपल्या स्वतःसोबत आपण प्रेमाने राहत आहोत. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.